नमस्कार. चला तर मग मूल्य धैर्याने सुरुवात करूया. धैर्य म्हणजे वेदना किंवा दुःख किंवा आव्हानाचा सामना करण्याची शक्ती किंवा इच्छाशक्ती. कोणत्याही जोखीम किंवा आव्हानाला तोंड देण्याची नैतिक ताकद याचा अर्थ आहे. शौर्य किंवा धैर्य किंवा वीरता जे लोक संकटाच्या वेळी दाखवतात ते त्याच्या किंवा तिच्या चारित्र्याचे वर्णन करतात. नेहमी उचलून धरलेल्या व्यक्तीसाठी उभे राहणे धैर्य आहे. धैर्य दोन प्रकारचे असते. शारीरिक शौर्य, जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक वेदना, मृत्यू किंवा मृत्यूची भीती किंवा रोग किंवा अटॅक इत्यादी सहन करण्यास सक्षम असते. येथे शरीर वेदना हाताळण्यास सक्षम आहे. नैतिक धैर्य ही अशी गोष्ट आहे जिथे एखादी व्यक्ती भावनिक दृष्ट्या इतकी मजबूत आणि निर्भयपणे आव्हाने पेलण्यासाठी पुरेशी चांगली असते, जसे की लाज, शिवीगाळ, अपमान इत्यादी. साहस आणि निर्भय हे दोन शब्द आहेत आणि ते समान अर्थ देत आहेत असे दिसते, परंतु ते समान नाहीत. निर्भय म्हणजे भीती नसणे आणि धैर्य म्हणजे भीती वाटूनही कृती करणे. तुमच्यासाठी धैर्य का महत्वाचे आहे तरुणांनो? कारण अनेक वेळा तुम्हाला सामना करावा लागतो अपमान, पराभव, वेदना, निराशेचा आणि ते तुम्हाला खाली खेचते. तुमचा नैतिक तंतू कमकुवत होतो आणि तुम्ही वास्तवापासून माघार घेता. हा भ्याडपणा आहे आणि एक वैयक्तिक जबाबदार मुलगा किंवा सुंदर कुटुंबातील मुलगी म्हणून तुम्हाला योग्य गोष्टींसाठी, योग्य कारणासाठी बोलण्यासाठी आणि तुमची ताकद सिद्ध करण्यासाठी धैर्य निर्माण करणे आवश्यक आहे आणि हे तुमच्याकडे सरावातून येते. डॉक्टर रवी कन्नन हे आसामचे कचार कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संचालक आहेत. ते चेन्नईतील अडयार कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट होते. अलीकडेच त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक मॅक्सिस पुरस्कारही देण्यात आला. नंतर ते कचार कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये स्थलांतरित झाले, जे आसामच्या सिलचारमध्ये आहे, जिथे ते सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत. डोके आणि मान ऑन्कोलॉजी आणि हाडे आणि सॉफ्ट टिश्यू सार्कोमामध्ये ते तज्ज्ञ आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने आसाममधील बराक व्हॅलीमध्ये एक लहान कर्करोग केंद्राचे पूर्ण रुग्णालयात रूपांतर झाले आहे. आसाम मधील बांगलादेश सीमेवरील दुर्गम भागात जेथे वैद्यकीय सेवेसाठी मर्यादित प्रवेश आहे. कॅन्सरच्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा देण्यासाठी काही संसाधनांसह ते हॉस्पिटल चालवत आहेत. रवी कन्ननचे आई वडील आणि सासरच्यांना वाटले की अशा ठिकाणी जाणे ही एक विलक्षण कल्पना आहे जी प्रसिद्ध आहे अतिरेकी, बॉम्बस्फोट आणि पूर यासाठी. त्यांच्या मित्रांनी रवीच्या निर्णयाला व्यावसायिक हरताळ फासला, पण डॉक्टर रवीने ज्या गोष्टीवर विश्वास ठेवला त्याच्यासाठी धैर्याने उभे राहिले आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. केस स्टडी तुम्हाला फक्त हे समजवण्यासाठी दाखवले आहे की कोणतीही सामान्य व्यक्ती, मनुष्य त्याच्याकडे धैर्य आणि दृढ निश्चय असेल तर त्याला जे साध्य करायचे आहे ते साध्य करू शकतो. आम्ही तुम्हाला काही MCQs दिले आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर प्रयत्न करा, पण तुम्हाला दिलेला प्रकल्प नक्कीच पूर्ण करा. तुम्हाला आवडेल असे कोणतेही निवडा आणि ते प्रामाणिकपणे पूर्ण करा. मार्गदर्शक तत्वांचे पालन करा आणि पोर्टलवर सबमिट करा. दोन गोष्टी घडतील.
1. तुम्ही स्वतःसाठी मूल्य अधिक दृढपणे आत्मसात कराल आणि आयुष्यभर मूल्य गुंतवून ठेवण्यास प्रवृत्त व्हाल. आणि 2. तुम्ही सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी हेमा पुरस्कार जिंकू शकता आणि विद्यापीठाकडून तुमच्या कामाचे श्रेय देखील मिळू शकते. यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन. नमस्कार. हॅलो तरुण मित्रांनो. तर तुम्ही केस पाहिले असतील. त्यांना जाणून घ्या आणि ते का आहेत आणि ते काय आहेत हे समजून घ्या. ज्या सर्वांनी धैर्याने अनिश्चितता स्वीकारली आहे, त्यांचा कम्फर्ट झोन सोडून त्यांच्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोष्टी सोडल्यात. आपल्या समाजात त्यांच्यासारख्या इतरही अनेक व्यक्ती आहेत ज्या आपल्यामध्ये राहिल्या आहेत. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, स्टीव्ह जॉब या व्यक्तींनी आपली कारकिर्दीची सुरुवात गॅरेजमध्ये केली होती. स्टीव्ह जॉबने आपली कारकिर्दीची सुरुवात गॅरेजमध्ये केली होती आणि नंतर ते ॲपलचे मालक बनले. त्यांच्या सर्वांमध्ये एकच गोष्ट सामायिक होती: धैर्य. ज्यावर विश्वास ठेवतात त्याचा पाठपुरावा करण्याची. जे धैर्याने उभे राहतात त्यांना नेहमीच सरकार किंवा इतर एजन्सी किंवा इतरांकडून पुरस्कार मिळतो हे नेहमीच आवश्यक नसते, परंतु सर्वात मोठे बक्षीस म्हणजे स्वतःचे जीवन आणि त्यांना त्यांच्या कृतीतून मिळणारे समाधान आणि आनंद. बाहेरील उद्योग तुमच्याकडून धैर्यवान असण्याची अपेक्षा करतात. कामासाठी धैर्यवान, स्वप्न पाहण्यासाठी धैर्यवान, सृजनशील होण्यासाठी धैर्यवान, नेतृत्व करण्यासाठी धैर्यवान, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धैर्यवान आणि पैसे कमवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी धैर्यवान, वंचितांसाठी बोलण्यासाठी धैर्यवान आणि सहानुभूती दर्शविण्यास धैर्यवान. तुम्ही या संस्थेतून उत्तीर्ण झाल्यावर काही कंपन्या किंवा संस्थांमध्ये टीम लीडर बनणार आहात. मग तुम्हाला कोणती ओळख आवडेल? एका कमकुवत कर्मचाऱ्याची किंवा मजबूत कर्मचाऱ्याची ज्यांनी कंपनीमध्ये योगदान दिले आहे? विचार करा. तुम्हाला इथे 5 प्रोजेक्ट्स दिले आहेत. तुम्ही कोणताही एक निवडू शकता. तुम्हाला प्रत्यक्ष कामाचे 4 तास घालणे आवश्यक आहे, ज्यात लोकांना भेटणे, डेटा गोळा करणे, व्हिडिओ बनवणे, कागदपत्रे लिहिणे, सामूहिक कार्यासाठी संघाचे नियोजन करणे जे प्रत्येक कार्यसंघ सदस्याने केले पाहिजे. कोण नेतृत्व करेल किंवा तुम्हाला सर्व तपशील दिले आहेत आणि ते अपलोड केलेले आहेत. तुमच्या महाविद्यालयातील प्रभारी प्राध्यापकांचे मार्गदर्शन घ्या आणि शक्य तितक्या चांगल्या मार्गाने प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो प्रभाव निर्माण करेल. तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, तुमच्याकडे कौशल्य आहे, तुम्हाला स्वारस्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एक अस्सल व्यक्ती आहात, धैर्यवान व्यक्ती. त्याचे दस्तऐवजीकरण करा, व्हिडिओ आलेख बनवा आणि अपलोड करा. वाट कसली पाहताय? पुढे व्हा आणि यशस्वी व्हा.